चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण सुप्रीम कोर्ट आणि भटक्या कुत्र्यांचा मुद्दा हा विषय डिस्कस करू। सुप्रीम कोर्ट आणि भटक्या कुत्र्यांचा मुद्दा हा भारतातील विशेषतः दिल्ली NCR परिसरातील भटक्या कुत्र्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांशी संबंधित आहे। या समस्येमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे होणारे रेबीजचे धोके, सार्वजनिक सुरक्षा आणि प्राण्यांच्या कल्याणाचा समतोल राखणे याचा समावेश आहे। 14 ऑगस्ट 2025 म्हणजे आज या प्रकरणात सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली आहे। याबाबत थोडक्यात माहिती खाली दिली आहे। पार्श्वभूमी मुद्दा मी तुम्हाला ऑलरेडी समजावून सांगितलेला आहे। 11 ऑगस्ट 2025चा आदेश सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायाधीशाच्या खंडपीठाने सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना कायमस्वरूपी निवाऱ्यांमध्ये म्हणजे शेल्टर्स इथे हलवण्याचे आणि पुन्हा त्यांना रस्त्यावर सोडू नये असा निर्देश दिला होता। त्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला। आता ह्या सर्व मुद्द्यावर विरोध कोणाकडून झाला तर सर्व प्राणीप्रेमी, कार्यकर्ते, राजकारणी आणि सामान्य नागरिकांनी या आदेशाला विरोध केला। त्यांचे असे म्हणणे आहे की हा आदेश क्रूर, अव्यवहार्य आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे। दिल्लीत लाखो लोकांनी यासाठी भटक्या कुत्र्यांसाठी पुरेसे निवारे नाहीत आणि अशा मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना हलवणे शक्य नाही असे त्या सर्वांचे मत होते। आता आपण येऊया 14 ऑगस्ट 2025ची सुनावणी काय म्हणते याबाबत। 3 न्यायाधीशांचे खंडपीठ या 14 ऑगस्टला या खंडपीठाने सुनावणी घेतली आणि 11 ऑगस्टच्या आदेशावर स्थगिती देण्याचा अंतरिम याचिकेवर निर्णय राखून ठेवला आहे। 2 नंबर, सुप्रीम कोर्टाचा दृष्टिकोन काय आहे याबाबत। कोर्टाने दिल्ली महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कोर्टाने म्हटले आहे की संपूर्ण समस्या स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आहे आणि सर्व याचिकाकर्त्यांना जबाबदारी घेण्यास सांगितले आहे। सॉलिसिटर जनरलचे मत काय आहे याबाबत। दिल्ली सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे विशेषतः लहान मुलांमध्ये रेबीजचे धोके वाढले आहेत। देशात दरवर्षी 37 लाख कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना नोंदवल्या जात आहेत आणि त्यांनी याला वोकल मायनॉरिटी वर्सेस सायलेंट मेजॉरिटी असं म्हटलं आहे। प्राणीप्रेमींच्या साईडने जो युक्तिवाद आहे त्या साईडने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एका NGOच्या वतीने युक्तिवाद केला आणि हा मुद्दा गंभीर आहे असं त्यांना सांगितलं। त्यानंतर 11 ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली जी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। प्राणीप्रेमींनी असा दावा केला आहे की दिल्लीत पुरेसे निवारे नाहीत आणि कुत्र्यांना अशा प्रकारे हलवणे क्रूर आणि अव्यवहार्य आहे। त्याऐवजी नसबंदी आणि लसीकरणावर भर देण्याची गरज आहे।